ह्या भागातून कोपरी-पाचपापर्यंत चांगला आहे. आतापर्यंत ह्या वरच्या जे आता याद्या आहेत त्या ज्ञानोदय शाळेमध्ये, तर 60%चा पल्ला पार पाडला आहे. मी आताच रिपोर्ट घेऊन आलेलो आहे. तर लोक उत्स्फूर्तपणे मतदान करत आहेत. तर साहेब हे घोडबंदरहून आलेत मतदान करायला. तर लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. पण काही-काही जणांचं मतदान यादीमध्ये नाव नसल्यामुळे काही नाराजी व्यक्त होते. त्याबद्दल काय सांगाल? हां, हा हिरमोड तर झाला आहे. आम्ही आज अनुभवतोय. या ठिकाणी 8 टेबलं लावली आहेत आम्ही. पण त्या ठिकाणी बऱ्याच लोकं नाराज होऊन गेली. लोकांना मतदान करायचं होतं, पण आता ही जी काही यंत्रणा राबवली गेली, त्यामध्ये जे BLO होते, शासनाकडून जी यंत्रणा राबवली गेली, त्यांनी सरळ लोकांची नावं डिलीट केली. काही लोकांची नावं काढून टाकली यादीतून न विचारता, आणि त्यांनी जो काही कारभार केला तो चुकीचा केला. याबद्दल मी सहमत आहे. धन्यवाद सर, तुम्ही थोडा वेळ देऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. 5 पर्यंत होता, तो आता 6 पर्यंत गेला आहे. कारण की कसं असतं की सकाळच्या सत्रामध्ये पण मतदान चालू असतं, पण गर्दी बघितलं तुम्ही की या सगळ्या विचार करून 6 पर्यंत जर ठेवलं, आणि 5 वाजता जेव्हा बंद करतात तर त्या दरम्यान कधी कोण ऑफिसला जातात किंवा जे लांब असतात किंवा काय, तर गर्दीचे थोडंसं हे सगळं विचारात घेऊन त्यांनी 6 पर्यंत ठेवलं. तर मला असं वाटतं ते खूप बरं केलं की मतदार जे अजून थोडा टक्का पण वाढेल, तर ते मी त्यांचे पण धन्यवाद मानते.